अत्यंत मामूल उत्तर देण्याचं काम केलेलं. ज्या योजना बंद झालेल्या आहेत, पीएम कुसुम घटक बंद ब योजना ही बंद झालेली, त्या योजनेची संपूर्ण माहिती दिली. अध्यक्ष महाराज, माझा मंत्री महोदय मॅडमला एवढाच प्रश्न आहे, स्पेसिफिक माझे 3च प्रश्न आहेत या निमित्तानं, की मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचं जे धोरण आपण अवलंबलेलं आहे, यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 25,942 शेतकऱ्यांनी 6 महिन्यापूर्वी पैसे भरले आणि त्यामध्ये फक्त आतापर्यंत 6,521 लोकांना सौर ऊर्जाचा पंप देण्याचं काम झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, ज्या लोकांनी 6 महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत त्याला मागेल त्याला आपण सौर ऊर्जा देण्याची घोषणा केली, पण उरलेल्या लोकांना मंत्री महोदयानं उत्तरामध्ये दिले की 16,000 लोकांची निवड झालेली आहे आणि 9,000 लोकांची अजून स्क्रुटनी झालेली नाही. अध्यक्ष महाराज, मग या लोकांची काय चूक आहे? तुमच्याकडे जर स्टाफ नसेल, कर्मचारी नसेल, तर या शेतकऱ्यांची चूक आहे का? आणि तुम्ही मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देतो म्हणता आणि त्यामुळे कोटेशन बंद झालेले आहेत. 6 महिन्यापासून ज्यांचं पीक त्यामुळे नुकसान झालेलं आहे त्या पिकाचं तुम्ही भरपाई देणार का? 6 महिन्यापासून तुम्ही त्यांचा निधी पैसे बरोबर ठेवलेले आहेत, ते पैशाचं तुम्ही व्याज देणार का? आणि या लोकांना किती दिवसामध्ये तुम्ही सौर ऊर्जा देणार? हा माझा पहिला प्रश्न. अध्यक्ष महाराज, दुसरा प्रश्न, माझ्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 854 गाव आहेत. अध्यक्ष महाराज, आणि त्यामध्ये फक्त लाईन स्टाफ किती आहे आमच्याकडं? फक्त 539 गावांना लाईन स्टाफ आहे. म्हणजे जे लाईनमन असतात, जे लाईन स्टाफ आहेत, ते नसल्यामुळे ही प्रक्रिया पुढे चालतच नाही. अध्यक्ष महाराज, म्हणून हे लाईन स्टाफ आपण किती दिवसामध्ये भरणार? आणि परभणीमधला दुसरा प्रश्न आहे की 2010 साली जवळपास 11 युनिट अध्यक्ष महाराज अबॉलिश झालेले. म्हणजे आपण पुढे जातोय, आता लोकसंख्या वाढती आहे, मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प आलेले आहेत, त्यामुळे अबॉलिश झालेले 11 युनिट आपण त्यामध्ये पुनर्जीवित करणार का? किती दिवसात हे 11 युनिट आपण परत परभणीसाठी आणणार? हा माझा दुसरा प्रश्न. अध्यक्ष महाराज, या लक्षवेधीच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यावर किती अन्याय होतोय. 6 महिन्यापासून पैसे आम्ही भरलेले आहेत, त्याचं व्याज शासन देणार का? आणि जे नुकसान झाले, तुम्ही सौर ऊर्जाचा पंप देतो म्हणून त्यांना कोटेशन भरायचं पावर नाही, त्यांना कोटेशन भरायचा सुद्धा अधिकार नाही. प्रश्न घ्या. 2 वर्ष आता पाटील साहेब प्रश्न घ्या. अध्यक्ष महाराज, जाऊ दे, बसतोच मी खाली. प्रश्न घ्या ना. प्रश्न विचारता. अध्यक्ष महाराज, मला सांगा, तुम्ही 6 महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का नाही? तोच प्रश्न मांडा आपण. मला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का नाही? आपण किती दिवसामध्ये या लोकांना पंप देणार? यांचं झालेलं नुकसान भरून काढणार का? यांना व्याज आपण देणार का? आणि जे 11 युनिट आमच्या परभणी मधले गेलेले ते 11 युनिट आपण आणणार का? माझा दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता. अध्यक्ष महाराज, गेल्या 2 महिन्यापासून ते फेल आहे. अध्यक्ष महाराज, 2 महिन्यापासून. आणि जवळपास त्याच्यावर मला वाटतं 4 युनिट असे आहेत की तिथं जवळपास 100 ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर आहेत. मग अशा पॉवर युनिट परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटतं की 12-13 असतील. मग यांना स्टँड बाय एक सुद्धा दुसरं पॉवर युनिट नाही, ते दुरुस्तीला गेले म्हणून 2 महिन्यापासून पॉवर युनिट आमच्या परभणीला आहे. अध्यक्ष महाराज, मग एखाद्या वेळेस जर आपल्याला 1 दिवस लाईट नसेल तर कसं आपण जगू शकता का? मग आमच्या परभणीमध्ये यामध्ये 4 युनिट फेल झालेले, जवळपास 100 ट्रान्सफॉर्मर 2 महिन्यापासून बंद होते. अध्यक्ष महाराज, मग असे ट्रान्सफॉर्मर जर पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असतील तर हे किती दिवसात तुम्ही रिप्लेस करणार? एक स्टँड बाय ठेवणार का? अशा प्रकारचे माझे 4 प्रश्न आहेत. मंत्री महोदय मॅडम, आपण परभणीचे आहात, आपण ऊर्जा मंत्री आहात, म्हणून आपण सकारात्मक उत्तर देता अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मला थोडा वेळ द्या. अध्यक्ष महाराज, परत महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी लक्षवेधी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे, परभणी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ती सूचना आहे. परभणीमध्ये एकूण 26,275 लोकांनी सौर कृषी पंपासाठी या ठिकाणी पैसे भरले होते. त्यापैकी आतापर्यंत 15,772 लोकांनी कुठल्या एजन्सीच्या द्वारे त्यांना ते सोलार पंप लावायचे ते सिलेक्शन केलेले आहे आणि त्यातली 9,961 लोकांचे पंप लागले गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांचा प्रश्न आहे की 6 महिन्यापासून अनेक लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि तरी सुद्धा पंप त्यांचे अस्थापित झालेले नाहीत. मला सांगायचं आहे की 818 हे एवढे कृषी पंप धारक आहेत ज्यांनी पैसे भरून 6 महिने झालेले आहेत आणि त्यांचे अजून पंप लागलेले नाही. ते आपण
अल्पेक्स कंपनीनी ह्या 818 लोकांना पंप बसवण्याचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे, पण त्यांनी अजून ते टार्गेट पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे 10% पर पंप प्रमाणे त्या कंपनीकडून वसुली केल्या जात आहे अध्यक्ष महोदय. आणि ह्या माहिती घेतली असता या सगळ्या 818 जे काही अपेक्स कंपनीकडून पंप लावणं अपेक्षित होतं त्यांच्या शेतावरती त्या पंपाचं सगळं साहित्य त्या ठिकाणी गेलेलं आहे. जुलै एंडपर्यंत ह्या सगळ्या 818 लोकांना पंप त्या ठिकाणी लावून मिळतील. दुसरा प्रश्न नाही, त्यामध्ये काही 4 ते 6 महिन्याचे आहेत 1134, 2 ते 4 महिन्याचे 470 आहेत आणि 0 ते 2 महिन्याचे 3000 आहेत. त्यामुळे आपण 120 दिवसाच्या आत ज्या शेतकऱ्यांनी कंपनीचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांना पंप लावून देण्याची प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ही सगळी ऑनलाईन पद्धत आहे अध्यक्ष महोदय. आणि जी कंपनी वेळेवर त्या ग्राहकांना ज्यांनी पैसे भरले लावून देत नाही त्यांच्यावर तशा पद्धतीने दंड आकारला जातो. अध्यक्ष महोदय, यापूर्वी 3-3, 4-4 वर्ष कोटेशनचे पैसे शेतकरी भरायचे पण त्यांना कोटेशन दिले जायचे नाही. पण आता आपण 120 दिवसाच्या आत त्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरल्यानंतर कनेक्शन देतोय. त्यामुळे बघा अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये इतक्या वर्षांमध्ये फक्त 4-5 हजार पर्यंत लोक कोटेशनची मागणी करायची की आम्हाला एजी पंपाला कनेक्शन पाहिजे. आणि आज आता ह्या मागेल त्याला सौर कृषी वाहिनी, सौर कृषी पंप आणि कुसुम बीच्या मुळे आज आमच्या जिल्ह्यामध्ये 26,275 लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी केलेली आहे. त्यामुळे मागणी एवढ्या पटीने वाढलेली आहे, त्यामुळे तो वेळ लागतोय. आणि फक्त हा 818 शेतकऱ्यांचा विषय आहे, त्यांना ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत कनेक्शन लावून दिले जाते. चला, सविस्तर उत्तर दिलं आहे ना पटोले साहेब, सविस्तर बोला. अध्यक्ष महाराज, महत्वाचं लक्षवेधी आहे. अध्यक्ष महाराज, एक मिनिट. बरं, लक्ष ठीक आहे, त्यांच्यावर तुम्हाला संधी देतो. बसा खाली. अध्यक्ष महाराज, ही महत्वाची लक्षवेधी आहे. आणि उत्तर झालं का मंत्री महोदय? पूर्ण मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांचा प्रश्न होता की 11 आमचे जे ब्रँच सेक्शन ऑफिसेस ॲबॉलिश झाले होते ते सुद्धा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्थापित करू. हो नक्कीच. आणि जे काही आपण परभणी शहराच्या खंडित वीज पुरवठ्याच्या बद्दल सांगितलं त्यासाठी सुद्धा आपण ॲडिशनल त्या ठिकाणी सबस्टेशनची योजना केलेली आहे. आणि लवकरच तो सुद्धा विषय आपण RDSSच्या अंतर्गत सगळं मॉडर्नायझेशन करत आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जसं सांगितलं लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या आहेत. ऊर्जा राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या उपाययोजना आपल्या लोकांना खंडित वीजचा त्रास होऊ नये म्हणून आपण वॉर फुटिंगवर ह्या सगळ्या उपाययोजना करत आहोत. अध्यक्ष महाराज, फार महत्वाची लक्षवेधी आहे अध्यक्ष महाराज. आणि तुम्ही पण याचा रोज त्रास आपण भोगतोय. अध्यक्ष महाराज, हे शासन फक्त घोषणाच करते. आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज, 2020 पासून आपण आता 2025 मध्ये आहोत. या बाबा काय बाबा पाटील साहेब कसं करताय? 2020 प्रत्येक कसं बोलतो अध्यक्षांनी टाइम पिरियड दिलेला आहे. 1 तासामध्ये लक्षवेधी संपवायचे आहे. मला 1 तासाचं नियोजन करायचं आहे. सहकार्य करा. शेती पंपाचे कनेक्शन, आपले विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरले. अध्यक्ष महाराज, यांनी आता काय केलं, त्यांना सांगितलं की तुमचे पैसे वापस घेऊन टाका. महाराष्ट्रामध्ये 47,000 केसेस आपल्या सौर ऊर्जेच्या पेंडिंग आहेत. ज्याचं आमचे सन्मानित सदस्य राहुल पाटलांनी सांगितलं की गेल्या 6-7 महिन्यापासून त्यांना कनेक्शन दिलं नाही. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं. शेतकऱ्याचा मायबाप कोणी आहे की नाही आहे? सरकार मायबाप तर राहिलंच नाही. अध्यक्ष महाराज, माझा मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे 2020 पासूनचे जे काही कनेक्शनचे पैसे भरून ठेवलेले होते त्यांना विद्युत पंपाचं कनेक्शन देणार का? पैसे वापस, काही शेतकरी पैसेच घ्यायला तयार नाही, जबरदस्ती आपण पैसे द्यायला निघालेले आहेत. आणि सौर ऊर्जाचे तुम्ही काय केलं, आता तुम्ही कंपन्या प्रत्येक जिल्ह्याला आता दिल्या की बाबा ह्याच कंपन्याचं तुम्हाला घ्यावं लागणार. का चॉईस नाही ठेवायचा? कुठली कंपनीचं त्याला की सौर ऊर्जाचा पंप घ्यायचा असेल तर त्याला चॉईस का नाही? आणि गेले 7 महिन्यापासून तुम्ही कनेक्शन दिले नाहीत. तुमच्या त्या कंपन्यावाल्यांचं काय पळालेत ते कंपन्यावाले, तर त्याचा जबाबदार कोण आहे? तुम्हीच कंपन्या दिलात. मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती. मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही? व्याज वगैरे तर जाऊ द्या, शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं. पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं
आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का? आणि 2020-21 पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाच्या कनेक्शनचे पैसे भरलेले आहेत पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाचं देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो विषय मांडलेला आहे, तर आपण 6 महिन्यांच्या वर पेंडिंग असे शेतकऱ्यांनी पैसे भरलेत कृषी पंपासाठी आणि असे फक्त एक 7%च तशा केसेस आहेत आणि त्या कंपनीच्या माध्यमात त्यांना आपण तशा कंपन्यांना आपण त्या ठिकाणून ब्लॅकलिस्ट पण करतोय, त्यांच्याकडून दंड आकारून घेतोय अध्यक्ष महोदय. आणि आपण सांगताय की 2020 पासून ज्यांनी एजी पंपाच्या कनेक्शनसाठी मागणी केली होती त्या सगळ्यांना आपण सोलार पंपाचं कनेक्शन देतोय. आणि वेळोवेळी जर पाण्याअभावी त्यांची शेती किंवा पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकारने, महायुती सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलंच आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या शेतकऱ्यांना की जिथे सोलार पंपानी होत नाही आणि तिथे त्यांना आपलं एजी कनेक्शन लागतं त्या ठिकाणी सुद्धा एकदमच समजा कठीण आहे त्यांची समस्या आणि तिथे आपल्याला सोलार चालणारच नाही, तर तशासाठी सुद्धा काही नवीन धोरण आणण्याचा विचाराधीन आहे. ते आल्यानंतर आपल्याला सांगा. शेवटचा प्रश्न महाराज, नाही शेवटचा मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आमच्या परभणीचा प्रश्न आहे. मंत्री महोदयांना एवढंच माझी विनंती आहे की आपण लाईन स्टाफच्या आमच्या परभणीमध्ये जवळपास 854 गाव असताना अर्ध सुद्धा लाईन स्टाफ नाही. आता त्या गावामध्ये लाईन जर नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन कसं होणार, तुमच्या फॉर्मची स्क्रुटनी कशी होणार? आज मग 9000 असे फॉर्म पेंडिंग आहेत. तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयाला माझी स्पेसिफिक एवढाच प्रश्न आहे, हे जे एवढे पेंडिंग आहेत सगळे आमचे, समजा 25,000पैकी 8,000 आपण बसवले, बाकी किती दिवसामध्ये सोलार पंप देणार? आणि अध्यक्ष महाराज, दुसरा माझा प्रश्न आहे की आमच्या इथं म्हणजे 1972 नंतर कसल्या प्रकारची वाढ झालेली नाही, म्हणून आमच्या जिथं आता सिंचनाचा टक्का वाढलेला आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर दुप्पट करणार का संपूर्ण गावामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये, आणि विजेची व्यवस्था वाढवणार का? हे 2 प्रश्न आहेत. उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, त्या स्टाफच्या संदर्भात सुद्धा आपण आता भरती करत आहोत, त्यामुळे तो स्टाफचा सुद्धा रिक्त पदांचा प्रश्न सुटेल आणि राहिलेल्या ज्यांनी पैसे भरलेले आहेत पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येकाचे पंप त्या ठिकाणी स्थापित केल्या जातील. आणि जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा RDSS योजनेमधून आणखीन स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत, त्यानुसार काम होईल. तर लक्षवेधी क्रमांक पुढे नाही ना साहेब आले ना, सर्व उत्तर आले. पॉइंटेडच विचारतो, फार काही हे नाही. खरं म्हणजे हा फार नानाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा गंभीर विषय आहे. हा सौर पंपाचा जो विषय आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करताय. उद्ध्वस्त तुम्हाला सांगतो, हे कशामुळे योजना आणली, कुणासाठी आणली अध्यक्ष महोदय? काही त्यांच्या पिकाचं सगळ्यात नुकसान कशामुळे होतं? याच्यामुळे होते. काही भागामध्ये ठीक आहे, तिकडे थोडा वीज कमी लागत असेल. अध्यक्ष महोदय, आज हे जे पेंडिंग आहे 63% काम झालेलं आहे. 23 पर्यंत 25 पर्यंत 2015 ते 23 आणि त्यानंतरच अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय बघा. पहिली ज्या वेळेस झालं ते 3/5/25 पर्यंत 3,95,881 आस्थापित करण्यात आलेले आहे. सन 15 ते 23 1,89,000 कोण आणि कृषी पंप आस्थापित करण्यात. मागील 1 वर्षात राज्यात हे जे काम झालंय ते 63% फक्त काम झालेलं आहे. आणि विशेष काय अडचण होत आहे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही तिथे आहात, तुम्हाला आणि आमची अडचण सारखे ज्या पद्धतीनं सन्माननीय नानाभाऊ म्हटले त्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मला कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी, वेंडर? खरा प्रश्न इथेच येतो. आणि ते एवढे बदमाश आहेत, मेंटेनन्स अजिबात नाही. एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही. आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे, अनेक पंप बंद पडून आहेत, कोणी रिस्पॉन्स देत नाही. तो अनुभव तुम्हाला आहे, तो अनुभव आम्हाला आहे. फोन करतो तरी पण रिस्पॉन्स देत नाही. अरे शेतकरी आत्महत्या करणारे हे महाराष्ट्रात सगळ्यात आत्महत्या करतायत शेतकरी. आत्महत्या करण्याचा हब झाल्यासारखी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे. म्हणून माझी विनंती आता तुम्हाला एवढी आहे की सरकार धोरण जे नवीन आणू पाहत आहे
मागितलं त्यांनी, जिथे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप द्या, जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या. मागणीप्रमाणे शेतकऱ्याला लादणारे तुम्ही कोण? तुमचा काय अधिकार आहे शेतकऱ्याला जबरदस्ती करणारे? शेतकरी जर म्हणत असतील सौर पंप पाहिजे तर सौर पंप द्या, शेतकरी म्हणतील कृषी पंप पाहिजे, आपल्या वीज पंप पाहिजे तो द्या. तर म्हणून हे धोरण किती दिवसात सरकार आणणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे मागणीप्रमाणे हे धोरण अंमलात आणणार आहे का? चला मंत्री महोदय, आपल्या सर्वांची नेहमीच मागणी असते की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आणि म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून हे सोलार पंप. अध्यक्ष महोदय, सोलार पंपाची ही योजना आणली आणि ही इतकी यशस्वी योजना झाली आहे अध्यक्ष महोदय की आतापर्यंत आपल्या कुसुम बी योजनेअंतर्गत देशामध्ये 4,56,000 सोलार पंप लागले. आपल्या महाराष्ट्रात 2,86,000च्या वरती लागलेले आहेत आणि दिवसेंदिवस शेतकरी ह्या योजनेसाठी मागणी सुद्धा करताय, समाधान व्यक्त करताय. कारण की अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आकडेवारी आहे. सप्टेंबर 2024 मध्ये केवळ 5 शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा साठी अप्लाय केलं होतं. ऑक्टोबरमध्ये 735 आणि अध्यक्ष महोदय डिसेंबरमध्ये 1,15,000च्या वरती शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. ही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे ही योजना किती चांगली आणि ह्या सोलार पंपांचा फायदा शेतकऱ्यांना किती चांगला होतोय. त्यामुळे शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेत आहे. आणि जे आपण सांगताय की कंपन्यांची सक्ती का केलेली, ते त्या 42 कंपन्या ज्या आपण एम्पॅनल केलेल्या आहेत त्या दर्जेदार सप्लाय करतील अशाच पद्धतीच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांना टेंडर करून त्यांना त्या ठिकाणी आपण एम्पॅनल केलेलं आहे. DCR कंपोनंट त्यांनी फॉलो करणं गरजेचं असतं. हे सगळे कंपोनंट ते कंपन्या फॉलो करतात आणि दर्जेदार असे सोलार पंप त्या ठिकाणी लावले जातात. अध्यक्ष महोदय, चला लक्षवेधी क्रमांक 3 श्री विलास तरे.